एवढंच नाही तर ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत निर्णय दिले होते त्या संदर्भातही जोरदार असा युक्तिवाद आहे हा कपिल सिब्बल यांच्याकडून केला जात असल्याचं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतंय। याच सगळ्या सुनावणीमध्ये एक महत्त्वाची टिप्पणी जी आहे ती जयमाला बागची ज्या न्यायमूर्ती आहेत त्यांची आहे। त्यांनी म्हटलंय की एकदा पुन्हा हे सगळं प्रकरण घडल्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली, एक निवडणूक झाल्यानंतर पुन्हा चिन्हाचा मुद्दा गौण ठरू शकतो का, दुय्यम ठरू शकतो का, अशा पद्धतीचा जो मुद्दा आहे तो सुद्धा त्यांनी या ठिकाणी मांडल्याचं पाहायला मिळतंय। एवढंच नाही तर त्या मुद्द्याशी कपिल सिब्बल यांनी असं म्हटलंय की मी तुमच्या मुद्द्याशी सहमत आहे आणि त्यानंतर त्यांनी युक्तिवाद केलाय की मात्र अशा पद्धतीने जर काही गोष्टी घडायला लागल्या तर ते घटनात्मकदृष्ट्या घटनेची पायमल्ली ठरणारं ठरू शकत नाही का, असा सवाल सुद्धा कपिल सिब्बल यांनी केलाय। आणि आजच्या सुनावणीतील अत्यंत महत्त्वाचा धागा आहे तो म्हणजे एखादी निवडणूक झाल्यानंतर चिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकतो का, हाच मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये महत्त्वाचा आहे। जो कालच्या सुनावणीमध्ये आपण पाहिलं तर काही महत्त्वाचे मुद्दे जर कालच्या सुनावणीतील आपण नोट केले तर त्यातला पहिला मुद्दा होता तो म्हणजे 2013 आणि 2018ची घटनेतील पक्षघटनेतील जी दुरुस्ती आहे त्या संदर्भातील मुद्दा, अनुसूची 10 नुसार जे काही आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात राजकीय पक्षामध्ये फूट झाली नाही ती फक्त विधिमंडळ पक्षामध्ये पैशाच्या आमिषाने फूट झालेली आहे, अशा पद्धतीचा जो युक्तिवाद केला होता तो कपिल सिब्बल यांनी केला होता। आणि सरन्यायाधीशांनी सुद्धा काही महत्त्वाची निरीक्षणं त्यामध्ये नोंदवली होती। त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की राजकीय पक्षाच्या कर्तव्यासंदर्भात, राजकीय पक्षाच्या भूमिकेसंदर्भात काही स्पेसिफिक क्रायटेरिया असायला हवा, अशा पद्धतीचं जे काही टिप्पणी आहे ती सुद्धा सरन्यायाधीशांनी काल मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि कालच्या सुनावणीतील हे महत्त्वाचे धागे होते। तर आजच्या सुनावणीमध्ये न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी जो काही मुद्दा मांडलेला आहे तो म्हणजे एखादी निवडणूक झाल्यानंतर पक्षचिन्हाचा मुद्दा दुय्यम ठरू शकत नाही का, दुय्यम ठरू शकतो का, अशा पद्धतीचा हा महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाची टिप्पणी आहे। आणि आता त्यावरच आता कपिल सिब्बल यांच्याकडून युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली आहे। सुमित, भरत, तुमच्याकडनं आम्ही हे सगळे अपडेट्स जे आहेत ते घेतच राहू, तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा। आपण बघतोय की आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुनावणी सुरू आहे। यामध्ये काही अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज अपेक्षित आहे आणि अनेक मुद्दे देखील आजच्या सुनावणीमध्ये उपस्थित करण्यात आलेत। या मुद्द्यांवरती आपण नजर टाकूयात। आपण बघतोय की कोर्टामध्ये आज केरळ काँग्रेसचा जो काही सगळा निकालाचा होता तो संदर्भ आज देण्यात आलेला आहे। निवडणूक आयोगानं चुकीचा निष्कर्ष काढला आणि त्याच्यानंतर पक्षाच्या घटनेसंदर्भात निर्णय दिला। विधिमंडळाच्या पक्षाची फूट ही राजकीय पक्षातली फूट कशी धरू शकतो असा देखील मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये पुढे आलाय। आणि विधिमंडळ पक्षच हा पुन्हा राजकीय पक्ष कशा पद्धतीने झाला हा देखील मुद्दा आजच्या सुनावणीमध्ये पुढे आलेला आहे। आपण बघतोय की आजच्या सुनावणीमध्ये अपात्रतेची चौकशी करण्याची आणि चिन्हाची चौकशी करण्याची देखील मागणी करण्यात आलेली आहे आणि 2 वेगवेगळ्या चाचण्यांवरती हे सगळे निर्णय अपेक्षित असतात असा मुद्दा आज समोर आलाय। व्यक्तीने आपल्या वर्तनानं पक्ष सोडलाय का असा देखील प्रश्न आजच्या सुनावणीमध्ये उपस्थित झालाय। अपात्रतेचा विचार करताना मूळ अट या संदर्भातली असते याचा देखील विचार केला गेला पाहिजेत असं आजच्या सुनावणीमध्ये नमूद करण्यात आलंय। आपण पुन्हा जातोय आपले प्रतिनिधी भरत यांच्याकडे। भरत, आपण बघतोय की एकंदरीतच जसा पहिला टप्पा तू म्हणाला की चिन्ह गोठवण्याचा असू शकतो, चिन्ह गोठवण्याची मागणी ठाकरे सेनेने केलेलीच आहे, तर साधारणतः या चिन्हासंदर्भात निर्णय येण्यासाठी किती प्रतीक्षा आपल्याला करावी लागू शकते? खरं तर सुमित, ज्या पद्धतीने हे दोन्ही युक्तिवाद सुरू आहे आणि याआधीचा आपण काही पूर्वइतिहास पाहिला तर 2023 पासून वारंवार आणि अशा वेगवेगळ्या पद्धतीने सुनावणी पुढे ढकलण्यात आली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 2024ला ज्यावेळेस या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला त्यानंतरही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। वारंवार ही सुनावणी जी आहे त्याला तारीख पे तारीख हे सगळा खेळ सुरू होता। मात्र आता जी सलग सुनावणी सुरू झाली आहे ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे। आता जर अशाच पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जे काही सुनावणीचा हा टेम्पो जो आहे हा असाच कायम राहिला तर अत्यंत कमी वेळामध्ये हा सगळा निर्णय येऊ शकतो। आणि त्यातच आता एक महत्त्वाची टिप्पणी सुद्धा न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी केली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी विधानसभा अध्यक्षांचा जो निर्णय आहे त्यांच्या वर्तवणुकीच्या आधारावर निर्णय घेतात अशा पद्धतीची टिप्पणी या ठिकाणी केली आहे। जून 2022 मध्ये पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या सभेच्या सूचनेला प्रतिसाद न देणं हे स्वेच्छेने सदस्यत्व सोडण्यासारखं आहे का, असा सुद्धा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी हाच मुद्दा पुढे मांडलेला आहे। हा फक्त एक पैलू आहे, असे अनेक पैलू तुम्हाला या सगळ्या केसमध्ये पाहायला मिळतील।
अशा पद्धतीची टिप्पणी, अशा पद्धतीचा युक्तिवाद हा कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय। आणि त्यानंतर जयमाला बागची, न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय की आपण वस्तुस्थिती नीट समजून घेतली पाहिजे। प्रथम पक्षप्रमुखांनी त्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या सभेला उपस्थित राहण्यासाठी नोटीस बजावली होती। तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला। तुमच्या मते हे एक असं कृत्य की जे पक्षप्रमुखांच्या अधिकाराला आव्हान देण्यासारखं आहे आणि स्वेच्छेने सदस्यत्व सोडण्यासारखं आहे। दुसरं म्हणजे सर्वजण मिळून दुसऱ्या राज्यात गेले आणि कथितरित्या दुसऱ्या राजकीय पक्षाच्या सदस्यांशी संबंध जोडले, त्यानंतर हे आणखी एका राज्यात गेले। या दोन प्रमुख घटनांवर तुमचा खटला या खटल्याचा आधार आहे असं सुद्धा जे काही स्टेटमेंट न्यायमूर्ती बागची यांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे न्यायमूर्ती बागचींनी हे दोन महत्त्वाचे मुद्दे ज्या पद्धतीने मांडलेले आहेत, त्यामुळे आता या केसला आणखीच मोठं वजन प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। कपिल सिब्बल आता पुन्हा एकदा त्यांच्याकडून पुढच्या युक्तिवादाला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि पक्ष आणि चिन्हासंदर्भातील जो काही तुमचा मूळ प्रश्न होता की चिन्हासंदर्भातला जो काही निर्णय आहे तो कधीपर्यंत येईल, हा निर्णय जर अशाच पद्धतीने हे सगळ्या सुनावण्या सुरू राहिल्या तर किमान एक महिन्याच्या आतमध्ये हा सगळा निर्णय येईल। मात्र त्याआधीच जर कपिल सिब्बल आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून या दोन्ही बाजूच्या जर सुनावण्या लवकर पूर्ण झाल्या तर पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय अत्यंत कमी कालावधीमध्ये येण्याची शक्यता आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी संदर्भात जो काही निर्णय दिलेला आहे, राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह याखाली त्यांना एक नोटीस लिहावी लागते। तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या खाली सुद्धा हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये पेंडिंग आहे अशा पद्धतीची सूचना सुद्धा लिहायला कोर्टाकडून सांगितलं जाऊ शकतं। अशा वेगवेगळ्या शक्यता असल्या तरी सुद्धा कपिल सिब्बल सध्या चिन्ह कशा पद्धतीने गोठवता येईल आणि एकनाथ शिंदे यांचं जे बंड आहे ते विधिमंडळ पक्षाचं बंड आहे, राजकीय पक्ष विधिमंडळ पक्षापेक्षा सर्वश्रेष्ठ कसा आहे हाच युक्तिवाद करतायत। कारण की 1967च्या केसमध्ये राजकीय पक्ष जी ऑर्गनायझेशनल बॉडी आहे तीच सर्वश्रेष्ठ असल्याचं जे काही निर्णय आहे तो कोर्टाने दिला होता, त्याचाच आधार आता कपिल सिब्बल यांच्याकडून घेतला जातोय। आणि त्यामुळे ही केस आता आणखीच या केसमध्ये जी काही सगळ्यांची शिंदे सेनेची असेल, ठाकरे सेनेची असेल, सगळ्यांच्याच हृदयाची धडधड वाढवणारी सध्या ही केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। त्यातच जे काही आज संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यामुळे सुद्धा आणखी महत्त्वाचं या सगळ्या केसला आणखी महत्त्व आल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये आता चलबिचल सुरू झालेले आहे। त्यांचा पक्ष प्रहारमध्ये विलीन करायचा की त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करायचा, या सगळ्या संदर्भात त्यांच्या मनामध्ये चलबिचल आहे। असे अनेक मुद्दे जे आहेत ते सध्या या सगळ्या केसमध्ये महत्त्वाचे ठरतात। त्यातच न्यायमूर्ती बागची आहेत त्यांनी अत्यंत महत्त्वाचे दोन महत्त्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत। ती म्हणजे ज्यावेळेस एक विधानसभा निवडणूक झाली, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षचिन्ह हे दुय्यम ठरू शकतं का, हे आजच्या या सुनावणीतलं एक महत्त्वाचं निरीक्षण सुद्धा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याबरोबरच त्यांनी काही घटनात्मक मुद्दे सुद्धा उपस्थित केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता कशा पद्धतीने कपिल सिब्बल या मुद्द्यांवरती पुढं युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुमित, शिंदे सेना असेल, ठाकरे सेना असेल आणि त्यांचे कार्यकर्ते आणि आमदार खासदार असतील यांची धडधड नक्कीच वाढते आहे।